नमस्कार. काल आपण थायरॉईडबद्दल माहिती घेतलं होतं आणि थायरॉईड होण्यासाठी कारण काय आहे, लक्षण काय आहे, आता किती लोक थायरॉईडचा प्रॉब्लेममधून त्रस्त आहे. बऱ्याच गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. फक्त काय आपल्याला प्राणायामाने त्याचं एक आसन तुम्हाला करून दाखवायला वेळेचं खूप त्या व्हिडिओमध्ये म्हणजे खूप वाढतील म्हणून मी थोडंसं तिथं स्टॉप केलं. पण आज मी थोडंसं तुम्हाला खास त्यासाठीच असणारा प्राणायाम 1-2-3 आसन तुमच्यासाठी आज मी सांगणार आहे. पहिल्यांदा आपण करूया ओंकार. प्रणव ज्ञानसुद्धा म्हणतात. ओंकार उच्चार आपण घेऊया, कारण ओंकारामुळे सुद्धा आपल्याला थायरॉईड ग्रंथी इवन सर्व आपल्या शरीराचं ऑर्गन्ससाठी, आपलं हाय बीपीसाठी, शुगर लेवलसाठी, सर्व व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा ओंकार मस्ट आहे. ओंकार ध्यान असंही म्हटलेलं आहे. दररोज तुम्ही 11-21 ओंकार केलं तरी ते सुद्धा एक ध्यानापेक्षा कमी नाही आहे, इतकं त्याच्यामध्ये जबरदस्त बेनिफिट्स आहे. आता आपण ओंकार म्हणताना अ, उ, म हे 3 स्वरांचं इथे आपण लक्ष देऊन करायचं आहे. अ म्हणताना संपूर्ण नाभीकडे लक्ष द्या. ओके. ओ म्हणताना पूर्ण तुमचं हृदयाकडे लक्ष द्या. जेव्हा आपण म म्हणतो, मखार म्हणताना संपूर्ण लक्ष आपलं गळ्यांमध्ये असू दे. इवन थायरॉईड ग्रंथीमध्ये तुम्हाला हलकंसं व्हायब्रेशन होते, ते सुद्धा तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे. ध्यान मुद्रा घ्या. स्ट्रेट बसा. पहिल्यांदा एक पूर्ण श्वास घ्यायचे, श्वास सोडत आपण ओंकार म्हणायचा आहे. असं आपण ओंकार ध्वनीचं, ओंकार स्वरांचा आपण अभ्यास करायचे दररोज. सुरुवातीला 11 करा, त्यानंतर 21 करत जावा. ह्याच्यामुळे तुम्हाला खूप बेनिफिट्स होते. तुम्ही ज्यावेळी स्वतः अनुभव घेतील त्यावेळी तुम्हाला खूप चांगल्या रीतीनं त्याचं एक इफेक्ट व्हायला लागेल. नंतर आपण करूया ब्राह्मरी प्राणायाम. ओके. इथे भुंग्यांचा आवाज काढणं अपेक्षित आहे. स्ट्रेट बसायचे आहे. कान बंद करायचे आहे. श्वास घ्यायचे, श्वास सोडताना आवाज काढताना संपूर्ण इथं लक्ष द्यायचे. ऑन दी स्पॉट तुम्हाला जाणवतील आपला थायरॉईड ग्रंथी आणि आपल्या गळ्यांमध्ये असलेल्या आणखीन ग्रंथींचं घासून इथे हे काम करते. त्यामुळे सुद्धा ते ग्रंथींचं कार्यक्षमता वाढतो. हार्मोनल इम्बॅलन्स संपूर्णपणे दूर केला जातो. आणि सर्वात मनशांतीसाठी सुद्धा मस्त म्हटलेला आहे ओंकारनाद, ब्राह्मरी. कान पूर्णपणे बंद करा. बॅक स्ट्रेट, पाठ कंबर सरळ, मान समोर. एक पूर्ण श्वास घ्या. हे सुद्धा एक 10 आवर्तन करायचे दररोज. हळूहळू तुम्ही इथे ह्याच्यामध्ये कालावधी वाढवण्याचा प्रयत्न करा. ओके. नेक्स्ट आपण करूया वज्रासनमध्ये बसायचं आहे. ओके. वज्रासनमध्ये बसून इथे आपण सिंह मुद्रा करायचे. मी काल पण व्हिडिओमध्ये बोलले, सिंह मुद्रामुळे आपलं दबलं गेलेल्यांचा विचार संपूर्ण इथे रिकामी होतो. आपलं मन स्वास्थ्यासाठी खूप मस्त आहे सिंह मुद्रा. ओके. स्ट्रेट बसायचे. दोन्ही हात तुमचं मांडीवर व्यवस्थित ठेवून घ्या. एक पूर्ण श्वास घ्यायचे. श्वास सोडत सोडत आपलं ज्यावेळी आपण हकार करतो त्यावेळी तुमचं जीभ बाहेर येऊ दे, डोळे मोठे करायचे आहे. आवाज अपेक्षित आहे इथे. हे जीभ ज्यावेळी आपण बाहेर काढतो त्यावेळी इथं तुम्ही स्थिर राहा. त्यावेळी तुम्ही डोळे मोठे करा. इवन खूप चांगल्या रीतीने इथे फेस योगा सुद्धा होते. आता थायरॉईड ग्रंथींच्या संबंधित मी 2 आसन इथे करून दाखवणार आहे. इवन तुमचं ग्रंथींचं कार्यक्षमता इथे वाढवून तुमचं हायपो आणि हायपर थायरॉईड नॉर्मलमध्ये येण्यासाठी. ओके. आसनाचं नाव आहे उष्ट्रासन. आपण करूया.
उष्ट्रासन. व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं चपलासन. निरीहं मार्जरासन. चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् श्वास घेत घेत चिन लॉक लावा. पाठ कंबरवरती. नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपम् परत इनहेल करत करत पाठ कंबरवरती. चिन लॉक. निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् आता थायरॉईडसाठी मी तुम्हाला 1-2 आसन पण दाखवलं आणि प्राणायाम मेडिटेशन पण सांगितलं. आणि तुम्हाला आसन इच्छुक असेल तुम्ही सेतुबंधासन करू शकताय, विपरीत करणी, सर्वांगासन. बरंच आसन आपलं थायरॉईड ग्रंथीचं रिलेटेड आहे. आणखीन आपलं हेल्थ इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी आसन खूप महत्त्वाचं आहे. एवढंच मी सांगू इच्छिते. धन्यवाद.